नमस्कार. स्ट्रेट टॉक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भाऊबंदकी, राजकारण आणि सोशल मीडिया स्टेटस आजचा हा आपला विषय आहे. तुम्हाला सर्वांना वाटत असेल की हा आज निवडणुकी म्हणजे आपल्या भागातला निवडणुकीचा टप्पा संपल्यानंतर हा विषय काय हँडल करतोय आपण, पण त्याला कारण पण तसंच आहे. कारण निवडणुकीच्या दरम्यान आणि पूर्वी आणि नंतर ह्या सर्व घटनाक्रम एकत्रित जमलेला आहे. याचे परिणाम नंतरही दिसणार आहेत, म्हणून आपण हा विषय आज हाताळतो आहोत. अर्थात हा विषय कोणाबद्दल आहे तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल. रत्नागिरी जिल्ह्यामधलं एक बडं नाव आहे राजकारणातलं मधलं आणि उद्योग क्षेत्रामध्ये. उदय सामंत आणि किरण सामंत ही दोन नावं जिल्ह्यामध्ये एव्हाना फेमस झालेली आहेत. हे दोघंही भाऊ, त्यातला एक उद्योग क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावून आणि एक राजकीय क्षेत्रामध्ये, आणि यांच्या भोवतीच जिल्ह्यातलं काही प्रमाणातलं राजकारण फिरतंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यातल्या म्हणा दिवसातल्या म्हणा ज्या घडामोडी घडतायत आणि त्या घडामोडींच्या ज्या पार्श्वभूमीवर जे काही परिणाम राजकीय आणि सामाजिक दिसून येत आहेत, तर आपण हा विषय आज आपण हाताळू असं ठरवलं. महाराष्ट्राला भाऊबंदकीचा इतिहास म्हणा किंवा परंपरा म्हणा ही काही कमी राहिलेली नाही. ती अनेक ठिकाणी दिसून आली. मग चाहे बऱ्याच वर्षापूर्वी एक घटनाक्रम घडला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन, प्रवीण महाजन यांच्यातल्या भाऊबंदकीचा आपण विषय स्वतः पूर्ण महाराष्ट्राने देशाने पाहिला आहे. अत्यंत दुर्दैवी घटनाक्रम झाली ती. अर्थात त्याच्यानंतर आपण पाहतो आहोत की राजघराण्यातले भोसले जे कुटुंबीय आहे त्यांच्याबाबतली, अर्थात आता हा विषय मनोमिलन झाल्यामुळे थोडासा सॉर्ट आउट झाला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणखी मुंडे फॅमिली मधला भाऊबंदकीचा विषय असो, तोही आता मनोमिलनाचा विषय झाल्यामुळे दोन्ही भावा बहिणींमध्ये त्यावेळी तोही मागे पडलेला आहे आता. परंतु गेल्या काही दिवसामध्ये कोकणातला, विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यातला जो भाऊबंदकी जी चालू आहे त्याची चर्चा सर्वत्र आपण बघतोय. सोशल मीडियावर चर्चा आहे, न्यूज चॅनलवर चर्चा आहे, वृत्तपत्रातून चर्चा चालू आहे आणि राजकारण या दोघांफिरतीच फिरत आहे. त्याला कारण असंच आहे, कारण उदय सामंत हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या सपोर्टला असलेले त्यांचे बंधू म्हणजे किरण सामंत, त्यांच्या टोपण नावाचे भैया सामंत ओळखले जातात, ते त्यांच्याबरोबर असतात. पण गेल्या काही दिवसामध्ये किरण सामंतचं जे सामाजिक किंवा राजकीय बिहेवियर आहे याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जातात. आपण हा विषय चर्चेला घेतोय, परंतु तो घेताना आपण त्यांच्या सामाजिक संबंधावरच भाष्य करणार आहोत. व्यक्तिगत पातळीवर जाऊन हे भाष्य होणार नाही, कारण एक जबाबदार पत्रकारिता म्हणून आपण हा विषय कसोशीने टाळणार आहोत. सामाजिक जे परिणाम या विषयामुळे दिसून येतात त्या विषयावर आपल्याला भाष्य करायचं आहे. उदय सामंत हे पालकमंत्री होते, त्या अगोदर आमदार होते, त्या म्हणजे आता ते शिवसेनेमध्ये आहेत, शिंदे गटामध्ये आहेत. त्याच्या अगोदर राष्ट्रवादीमध्ये होते, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ होती त्यावेळी त्यामध्ये होते. त्याच्या अगोदर ते शिवसेनेमध्ये होते. असा त्यांचा तो राजकीय प्रवास सुरू होता आमदारकीचा, आणि आता मंत्री आणि परत पालकमंत्री असलेला प्रवास. ते उद्योगमंत्री पण आहेत. पण ह्यांच्या पाठीमागे जे खंबीरपणे उभे आहेत ते म्हणजे त्यांचे बंधू किरण सामंत. ते उद्योगपती आहेत, अनेक त्यांचे व्यवसाय आहेत आणि त्यांनी वेळोवेळी त्यांना सपोर्ट केलेला आणि सर्वांना माहिती आहे, त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, त्यांच्या फॉलोअर्सना माहिती आहे. मग गेल्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यामध्ये असं काय घडलं की दोघांमध्ये दुरावा निर्माण झालाय. अर्थात तुम्ही कधीही त्यांच्या समोर गेलात आणि मीडियाला मुलाखत देताना पाहिलं तर ते कधीच हे कबूल करत नाहीत किंवा ते असं काही घडलंच नाही असा प्रकारचा मोठा दावा करत असतात. उदय सामंतने अनेक वेळा मीडियालाच चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही चुकीच्या बातम्या पसरवताय वगैरे, परंतु काहीतरी घडतंय त्याशिवाय काहीतरी होत नाहीये ना. करणारे हे त्यांचेच बंधू आहेत किंवा करणारे त्यांच्या बंधूंची ऍक्शन ती दिसून येते.
मागे काही दिवसामध्ये आपण बघितलं त्यांनी एकदा असं स्टेटस, मशाल चिन्हाचं स्टेटस रात्री आपल्या सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअपवर ठेवलं आणि एकच खळबळ उडाली निवडणुकीच्या काळातल्या काही दिवसां अगोदर. आणि मग धावपळ सुरू झाली. मग पुन्हा त्यांनी ते स्टेटस बदललं. मग कोणाला ते इशारे देत होते ते त्यांचं त्यांना माहिती. त्याच्यानंतर त्यांच्या मुलाखती झाल्या पत्रकारांसमोर. सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्या कॉमेंट्स आल्या की आगे आगे दिखता देखो क्या होता है क्या, किंवा आणखी काहीतरी ते इशारा वगैरे इनडायरेक्टली सांगत होते. म्हणजे त्यांचा जो हा सगळा जो सोशल मीडियावरचा प्रवास हा तिथपर्यंत थांबला नाही. परत त्यांनी एक वेगळ्या धार्जिनीची पोस्ट केली आणि अलीकडे इलेक्शनच्या ऐन धावपळीत आणि वातावरणात तप्तवादात त्यांनी अचानक रात्री, मध्यरात्री, अर्थात ते या सगळ्या सोशल मीडियाचा अभ्यास मध्यरात्रीच करतात. हा एक मोठा त्यातला काय म्हणतात तो मध्यम आकाराचा जो दुवा म्हणतो ना, तो हा दुवा आहे की त्यांच्या सगळ्या पोस्ट ह्या रात्रीच असतात. त्याप्रमाणे त्यांनी रात्री एक सोशल मीडियावर स्टेटस ठेवलं. स्वतःचं ऑफिस त्यांनी आपल्या बंधूंचा त्याला बॅनर काढला, फलक काढला, स्वतःचा फलक लावला रातोरात, त्याचा फोटो टाकला आणि पुन्हा एकदा एक खळबळ उडाली. परत दुसऱ्या दिवशी त्यांनी खुलासा केला की मीडियाने चुकीच्या बातम्या दाखवल्या. आम्ही स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मीडियाशी बोलायचं नाही म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणजे हे नेमकं काय होतं हे लोकांना कळत नाही, परंतु त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती आहे की निश्चितच काहीतरी पाणी मुरतंय किंवा कुठेतरी दुवा आहे. जेव्हा त्यांनी पहिलं स्टेटस केलं तेव्हा त्यांनी त्या संडास मालकाच्या पेक्षाही साफ करणाऱ्याचीच दादागिरी असते अशा असं एक स्टेटस केलं. ते नेमकं कोणाला होतं हे काही लोकांना त्यावेळी कळलं नाही. परंतु या दोघांमध्ये निश्चितच तिसरा माणूस कोणतरी आहे ज्यामुळे हा प्रकार वाढीस लागलाय असं सांगितलं जातं. अर्थात आपण काही मर्यादा पाळतो, आपण त्याच्यावर काही फार भाष्य करणार नाहीत. पण तिसऱ्या व्यक्तीमुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झालाय की काय असं एकंदरीत वातावरण दिसत आहे, एकंदरीत चित्र दिसत आहे. आता अलीकडे जेव्हा अमित शहा यांची रत्नागिरीत म्हणजे निवडणुकीच्या अगोदर 2 दिवस रत्नागिरीत नारायण राणे यांच्यासाठी सभा झाली. त्या सभेनंतर चक्क अमित शहा हे किरण सामंत यांना शोधत होते. म्हणजे हा विषय किती व्यापक झालाय, किती पसरलाय याची तुम्हाला कल्पना येईल. ते त्यांना शोधत होते. ते शोधून त्यांना मग त्यांचा कोणतरी कार्यकर्ता धावत पळत गेला, स्टेजवरून त्यांना खाली आणलं आणि त्यांनी खांद्यावर हात ठेवून सांगितलं की आपल्याला नारायण राणेंना निवडून आणायचं आहे, आपलं केंद्रामध्ये आपलं सरकार येतंय, तेव्हा तुम्ही काम करा, नाराजी ठेवू नका, अशा असायचं. त्याने त्यांना सल्ला दिला, समजूत घातली आणि त्यामुळे ती समजूत घातली. ती त्याच्यानंतर परत नारायण राणेंचं असं मला म्हणजे अशी आम्हाला खास सूत्रांकडून माहिती आहे की इलेक्शनच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 तारखेला रात्री बहुतेक रत्नागिरीत नारायण राणे यांची भेट झाली किरण सामंत आणि उदय सामंत यांची. त्यावेळी त्यांची चर्चा झाली, फोनवरून झाली किंवा प्रत्यक्षात झाली असं आहे. त्याला खास अगदी कन्फर्म हे नाहीये पण असं समजतंय. त्यावेळी त्यांनी पण समजावलं त्यांच्या भाषेत की बाबा तुम्ही मला माझ्यासाठी सहकार्य करा आणि कुठेही कमी होता कामा नये. त्याच्यानंतर परत नेमका इलेक्शनच्या म्हणजे 7 तारखेला किरण सामंत हे नॉट रिचेबल झाले. ते दुपारनंतर लगेच प्रगट झाले. लगेच मी शेजारच्या गावात गेलो होतो असा त्यांनी दावा केला. आता हे किती सत्य असत्य हे सगळं समजून येईल, परंतु तो दावा केला आणि त्यांनी मतदान जाऊन केलं. एकंदरीत हे सगळं वातावरण संशयाचं वाटतंय. म्हणजे हे काय जे चाललंय ते सहज चाललेलं नाहीये. हे जे काय चाललंय किरण सामंतच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी चालू आहेत ते इतक्या सहज चाललेल्या नाहीत. काहीतरी त्याच्या पाठीमागे मोठं कारण आहे आणि हे कारण पक्षाच्या, शिवसेनेच्या म्हणा किंवा भाजप सारख्या त्यांच्या मित्र पक्षाच्या एकंदरीत प्रगतीवर म्हणा किंवा त्यांच्या कामावर परिणाम करणार आहे. आणि ही एक गोष्ट लपून अजिबात राहिलेली नाही की किरण सामंत यांना राजकीय करायचं आहे. त्यांचं एक इच्छित आहे किंवा इच्छा आहे की राजकारणामध्ये त्यांना प्रवेश करायचा आहे, राजकारणामध्ये आहेत आणि राजकारणात मोठं काहीतरी करून दाखवायचं त्यांची इच्छा आहे. खासदारकीसाठी त्यांनी
दावा केला होता, प्रचंड ताकद लावली होती आणि खूप प्रयत्न केले होते. पण या सर्वांच्या दरम्यान त्यांना तिकीट मिळू शकलं नाही. ते नारायण राणे यांना मिळालं आणि किरण सामंत प्रचंड नाराज झाले होते. त्यांची नाराजी ही पक्षाच्या इतर कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्या किंवा भाजपच्या नेत्यांपेक्षा त्यांच्या स्वतःच्या भावावर नाराजी होती, ही लपून राहिली नाही. हाही दावा दोघांनी नंतर फेटाळला होता. उदय सामंत यांच्या दाव्यानुसार किंवा म्हणण्यानुसार स्वतःहून किरण सामंत यांनी माघार घेतली आणि नारायण राणे यांच्यासाठी उमेदवारी आपण काम करू असं स्पष्टपणे सांगितल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि पण तरी सुद्धा ते नाराज होते. त्या नाराजी मागचं मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 जागांचा जो शिवसेनेचा दावा ठामपणे होता, त्याच्यामध्ये कल्याणची सीट होती, त्याच्यामध्ये नाशिकची जागा होती, अशा एक 2-3 जागा ज्या होत्या आणि त्याच्याच बरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा होती, जिथे हा परंपरागत शिवसेना ही जागा लढवत होती. आणि तो दावा त्यांनी त्यानुसार किरण सामंत यांनी टाकला होता. परंतु यासाठी उदय सामंत यांनी आग्रह धरला नाही किंवा ठाम इन्सिस्ट केलं नाही किंवा मागणी केली नाही किंवा जोरदारपणे ही आपली बाजू लढवली नाही, असा कुठेतरी नाराजीचा सूर किंवा आक्षेप किरण सामंत यांना आहे. आणि त्यामुळे ही जागा गेली. जशी नाशिकची जागा मिळाली शिवसेनेला, जसं कल्याणची जागा मिळाली किंवा अन्य 1-2 जागा मिळाल्या, तशी का मिळू शकली नाही, ही नाराजी त्यांच्या डोक्यामध्ये आहे. आणि ह्या दोघां भावांच्या या संपूर्ण राजकीय सामाजिक ह्या विषयामध्ये कोणतरी इंटरफेअर करत असावा असं, आणि त्याच्यामुळे कदाचित किरण सामंत हे बैचेन असावेत किंवा ते नाराज असावेत किंवा ते परेशान असावेत असं एकूण दिसतंय. कारण रात्रीच्या वेळी ज्या स्टेटसवर ज्या काही त्यांच्या कॉमेंट्स असतात, त्या कॉमेंट्स कोणातरी इशारे देण्यासारखे असतात आणि त्या का असतात ह्याचा उलगडा लवकरच होईल. परंतु आता इलेक्शन म्हणजे आपला इकडचा निवडणुकीचा टप्पा ओलांडून गेलेला आहे. किरण सामंत हे त्या दिवशी नॉट रिचेबल होते आणि नॉट रिचेबल होते त्याचा अर्थ काय घालायचा हे तुम्हीच ठरवा. त्याच्या अगोदर 15 दिवस किरण सामंत हे कुठे फारसे दिसले नाही असंही भाजपकडून सांगितलं जातं. त्यांनी काम केलं असंही शिवसेनेकडून दावा केला जातोय. आणि आमच्यामध्ये तसं काहीच नाहीये. त्यांना काही करायचं असेल ते करू शकतात असं उदय सामंत यांच्याकडून सांगितलं जातं. सगळं काही आलबेल असल्याचं दाखवलं जातं, जे आलबेल नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजकारण हे कोणीही करू शकतंय. म्हणजे घरात राजकारण असता कामा नये. राजकारणात घर असलं तरी चालेल. म्हणजे असा हा एक विषय आहे की राजकारणात घर असलं तरी, संपूर्ण घर कुठचंही राजकारणात गेलं तरी चालतं, परंतु घरात जेव्हा राजकारण घुसतं तेव्हा अनेक प्रश्नचिन्ह तयार होतात आणि त्याचे परिणाम फक्त त्या घरापुरतेच मर्यादित राहत नाही, कार्यकर्त्यांवर होतात, त्या पक्षावर होतात, त्या संघटनेवर होतात आणि मग ते बाहेर पडतात. आणि मग ज्या गोष्टी ज्या नको आहेत त्याही गोष्टी मग हळूहळू चर्चेला जातात आणि त्याचा परिणाम अनेक विषयाने होत असतो. किरण सामंत हे निवडणूक लोकसभा जरी लढवली नाही तरी भाजपतर्फे त्यांना त्यांचं पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट केली जाईल असा शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या भविष्य काळामध्ये किंवा पुढे काय करतात किरण सामंत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारच आहे. म्हणून आमच्या माहितीनुसार ते राजापूरची विधानसभाची निवडणूक लढवतील. जर किरण सामंत यांनी स्वतंत्रपणे हा सगळा आपला मनसुबा ठेवला किंवा ही इच्छाशक्ती ठेवली आणि आपल्या बंधूंना त्यांनी सपोर्ट करायचं भविष्यामध्ये ठरवलं नाही आणि वेगळ्या वाटचाल धरली, तर मात्र उदय सामंत यांची राजकीय कारकिर्दीला प्रश्नचिन्ह किंवा ती राजकीय अडचणी देऊ शकते. एवढं खरं आहे. एवढं योगदान किरण सामंत यांचं त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. अर्थात हे मी नवीन सांगतो यातला भाग काही नाही. त्यामुळे पुढच्या भविष्यामध्ये ह्या दोघा भावांमध्ये पुन्हा एकदा पूर्वीचं मनोमिलन होतंय का, सख्य होतंय का, आणि तशी व्हावी अशी सर्वांचीच इच्छा आहे. कारण काय, कोकणामध्ये किंवा खास करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाद हे वेगवेगळ्या पक्षांमध्ये, संघटनांमध्ये, गटामध्ये होतात, परंतु कौटुंबिक वाद किंवा कौटुंबिक वादाचा परिणाम सामाजिक याच्यावर होणारा हे उदाहरण आता नवीन पुढे येत आहे आणि ते होऊ नये. कोकणाची सांस्कृतिक राजकीय परंपरा ही नीट चांगल्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे, एवढी अशी इच्छा कार्यकर्त्यांची आहे.
ते जरी बोलून दाखवत नसले तरी. आणि मध्यंतरी पण काही प्रचार करण्याच्या वरून सुद्धा काही वादावादी झाल्याचंही समजतं. अर्थात त्याला काही फार मोठा ऑथेंटिक सोर्स नाही, त्यामुळे मी ह्या विषयामध्ये डिटेलमध्ये जात नाहीये. परंतु पाहूया पुढे काय ह्या सामंत बंधूंचं पुढची वाटचाल कशी असते, त्यानुसार शिवसेनेचं काय सामाजिक आणि याचं वाटचाल ठरेल हे निश्चित आहे. तुर्तास एवढंच. नवीन विषयासाठी पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.